मित्रांनो, सकाळी नाही रात्री मेसेज आला मित्रांचा की सकाळी अलिबागला निघायचं आहे. सो निघालो आता. रायडिंग गिअर्स घातलेत सगळे. आता आपली मोटरसायकल काढू आणि डायरेक्ट निघूया. सकाळचे आता 6:30 झालेत. बघू आता कितीला बसतो. वन डे रिटर्नच आहे, स्टे वगैरेचा काही प्लॅन नाही. आपली गाडी आता कोल्ड स्टार्ट करूया आणि निघूया. सो भेटतो मी तुम्हाला आता अलिबागला नाही, मध्ये मध्ये मी शॉर्ट्स घेईल असे रोडवरचे वगैरे. माझ्याकडे गोप्रो तर नाही आहे, सो मी पूर्ण शूट नाही करू शकणार बाईक राईड, बट मी मधले शॉर्ट्स असे टाकेल यूट्यूबवर. सो भेटूयात पुढे आपण. तर मित्रांनो, आता मी आहे नागाव बीचवरती. खरं तर आम्ही 10च्या आधीच इथे पोचलो, बट जरा आम्ही एक लॉकर घेतला आणि तिथे चेंज वगैरे केलं आणि बीचवर आलो. ही आपली बाईक. बीच पूर्ण मोकळा आहे, पूर्ण मोकळा, एकदम असं मस्त असं वाटतंय. तर बघू कसं काय ते. खरं तर हा माझा फेवरेट बीच आहे इथला. पुढे रेवदांडा वगैरे पण आहे त्या साईडला, की हिम वगैरे हे सगळे बीच आहेत. बट नागाव हा मला आवडतो कारण की बघा ना, इथे पीसफुल एकदम, म्हणजे जास्त रश नसते इथे, काही नाही. आणि बीच एकदम मोठा आहे. हा एकदम मोठा पट्टा आहे, 8-9 किलोमीटरचा हा पट्टाच आहे. एकदम मस्त.
पुढे रेवदंडा वगैरे पण आहे, बट मला ते इतके ठीक आहे, चांगलं आहे पण नाही. आणि तिथे मेन म्हणजे बाईक नेता येत नाही, त्या वाळूमध्ये बाईक खाली जाते. या वाळूमध्ये बघा बाईक आपली आहे तशीच आहे, फक्त एक बॉटल लावावी लागते इथे खाली, कारण की त्याला सपोर्ट लागतो, स्टँड नाही तर खाली जात राहतो. बाकी काय नाही. आता बघू, इथे आम्ही आता करू थोडं, आता फिरू वगैरे या बीचवरती, टाईमपास करू आणि मग नंतर जेवायला जाऊ आणि निघू. आणि कदाचित आम्ही जाताना M2M जी रोरो फेरीज आहे आम्ही त्याच्याने जाणार आहोत, बाय रोड नाही जाणार आम्ही, कारण की बाय रोड जाताना ट्रॅफिक लागेल संध्याकाळच्या टाईमला, म्हणून आम्ही फेरी वगैरेने आम्ही जायचा विचार करतोय. सो बघू आता. आणि मी खरं तर एप्रिलमध्ये सुद्धा इथे येणार आहे नागावला पुन्हा, तेव्हा मी बघू पुढचे जे पॉईंट्स आहेत सगळे ते कवर करेल, अजून जे कोरलाई फोर्ट वगैरे जे आहे ते सगळं मी कवर करेल त्या पुढे. सो भेटूया आपण आता पुढे, बघू मी जसं काय असेल तसं मी घेत राहतो शूटमध्ये. चला भेटूया पुढे आपण. आता बीचवरनं आम्ही जरा फिरून वगैरे आता आम्ही जरा बोललो जेवूया. सो आम्ही इथे विभा रेस्टॉरंट म्हणून आहे, तिथे आलो आहोत. आणि मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही जर नागावमध्ये येत असाल तर तुम्ही याच रेस्टॉरंटला आहे, अफोर्डेबल पण आहे आणि टेस्ट पण खूप चांगले आहे. आता आम्ही जेवून झाल्यावर डायरेक्ट आम्ही इथं बाय रोड नाही जाणार आहोत मुंबईला. आम्ही M2M फेरी बुक केली आहे, शिप आहे ते, त्याच्यामध्ये आपण आपली बाईक टाकू आणि आपण मुंबईला जाऊ. 1 तासाचा प्रवास असतो हार्डली तो. सो भेटूयात आपण तिथे. मित्रांनो आता आपण नागाववरनं इथे आलो आहोत. तर हे M2M फेरीचं इथलं हे, तर इथनं आत आम्ही बोटीत जाणार आहोत. ही आपली बाईक आता तिथे बोटमध्ये जाणार आहे. सो बघूया आता, मी पुढे बोटमध्ये गेल्यावर तुम्हाला शूट करून दाखवतो. चला. मित्रांनो आता मी आलो M2M मध्ये. हे बघा तुम्ही पाहू शकता, मस्त बोट आहे. आता तर इथून 1 तासात मुंबईचा प्रवास आहे. बघूया 1 तासात जाते की नाही, मी तुम्हाला सांगतो. पण मस्त बोट आहे एकदम. आणि इथे आतमध्ये AC लाऊंज पण आहे, तिथे पण मी तुम्हाला जाऊन व्हिडिओ करून दाखवतो. मस्त AC मध्ये तुम्हाला बसायचं, AC मध्ये बसू शकता. बाहेरची हवा पाहिजे असेल तर तुम्ही बाहेरून सुद्धा बसू शकता. चला मी तुम्हाला भेटून सांगतो आता पुढे कसं काय होईल ते. आता बघूया, चला.
तर मित्रांनो आपला हा ब्लॉग आता इथेच संपत आहे. आपण मुंबईला पोचलो आहोत भाऊच्या धक्क्याच्या इथे. आता इथून मी घरी जाणार. भेटूयात आपण पुढच्या राईडला किंवा आपण पुढे जिथे ट्रॅव्हल करू तिथे भेटूयात. चला बाय.